धुळिया सेना आदिवासी चषक 2020 पहिल्या पर्वामधील पहिली मॅच नीलदोडी बॉलिंग ट्रॅक वरती समोर अगदी असेल स्ट्राईक एंडला फलंदाज संकेत चांगले संकेत द्यावा लागतील आपल्या संघासाठी. एका साईडला नील सारखा गोलंदाज पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईक एंडला सुमित. 38 सर्कलच्या बाहेर फक्त आपले 3 खेळाडू टीममध्ये प्रोडक्शन देत असताना पाहायला भेटतील. खूप चांगलं असं आयोजन नियोजन. 4 षटकांचा सामना अगदी पंच मात्र ग्रीन सिग्नल देत असताना प्रीतम तांडेल पंचांच्या भूमिकेमध्ये नील. पहिला बॉल इथे पाहायला गेलं तर नक्कीच पंच सांगत असताना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू रनअप मध्ये थोडासा गडबड नीलच्या पाहायला भेटतोय. आणि इथून पाहायला गेलं तर सुरुवात खराब बॉलने केली जाते उंबरले संघाकडून. पहिला बॉल वाईट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल डीपमध्ये प्रोटेक्शन देत असताना. तर घरच्या मैदानावरती संकेत सरका मात्र इथं या मैदानावरती किती धावा बनवेल मोठा फलंदाज संकेत पाहायला भेटतोय. राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल आतमध्ये येतोय पॉईंटच्या दिशेला हलक्या हाताने कट केलाय. चेंडू निघून जातोय. एक धाव दुसरी धावीचा प्रयत्न होईल का थोडासा पंबलनेसपणा पाहायला भेटेल. तिथपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना दुसरी धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावा अतिशय चांगल्या वेगानं मात्र जलद गतीनं पूर्ण करत असताना चांगल्या पॉईंटच्या दिशेला हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडूला मात्र थोडासा खेळला जातोय. धावसंख्या होती ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. नील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू वाईड दुसऱ्या चेंडू वरती मात्र 2 धावा ऍड केल्या जातात. शॉर्ट बॉल मात्र हुक केलाय आणि विकेंड एरियामध्ये चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क आलाय. 4 चौकार धुळिया समाजामधील हा चौकार पाहायला भेटतोय. एक जबरदस्त असा संकेतच्या बॅट मधून ते मात्र तोफा होता आणि या तोफा कबूल केला जातोय आणि चेंडूला फेकून देतोय सीमारेषा बाहेर 4 साठी. धावसंख्या होती ती एकंदरीत 7 या आकड्यावरती. कारण कमालीचा फलंदाज आहे आणि व्हॉलेंटियर असतील त्यांनी मात्र नक्कीच बॉडीच्या अगदी चौफेर राहायचं आहे. कारण चेंडू गेल्यानंतर लगेच मैदानामध्ये पुरवायची आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कारण थोडासा उशीर होतोय. चांगली रणसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. ज्या पद्धतीने मात्र नक्कीच इथून पाहायला गेलं तर 7 या आकड्यावरती महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर 7 अगदी मात्र नक्कीच आठवण करून देणारा आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतोय. राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल आतमध्ये येतोय. हलक्या हाताने मात्र डिफेन्स केला जातोय संकेतच्या माध्यमातून. हे क्रिकेटरचे मात्र एक चांगली निशाणी असते कारण एक मोठा फटका खेळलाय आणि त्यानंतर एक चांगल्या चेंडूला चांगलं सन्मान दिले जाते. आणि खरोखरच चांगल्या चेंडूचा मात्र सन्मान करा आणि वाईट चेंडूची वाईट दिशा करा. हे नेहमी क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटते आणि तेच संकेतच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू वरती मात्र 2 धावा. तिसऱ्या चेंडू वरती चौकार आणि चौथा चेंडू पाहायला गेलं तर इथे शॉर्ट बॉल होता. या वेळेस मात्र बेस्ट टायमिंग फटका पाहायला भेटेल. सरळ चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला भेटेल. धावसंख्या होती ती फक्त 7 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झाले. चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. नील सारखा गोलंदाज. धावसंख्या थांबवली जाते. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले जातात. चांगला कमबॅक करून दाखवला. इथून मात्र नक्कीच पॉईंटच्या दिशेला चेंडू निघून जातोय. तिथपर्यंत एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी धोडी सर यांच्या मात्र नक्कीच आगमन झालेलं आहे. आणि रुपेश धोडी सर त्यांच्या सोबतीला मात्र नक्कीच त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम सरचं स्वागत असेल या धुळिया चषकामधील. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. राईट ओव्हर द विकेट. अगदी पहिला चेंडू स्मिथ मात्र खेळणार आहे. इथून ऑफ साईडला जास्त उचली घेणारा चेंडू एक तिखट बोनसर चेंडू पाहायला भेटेल. कधी होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. बिनबाद 8. प्रथमतः फलंदाजी करत असताना जांबूपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी धावसंख्या होती ती फक्त 8 या आकड्यावरती.
नवीन गोलंदाज नाव सांगायचे आहे. चला बॉलरचं नाव सांगायचे आहे. ध्रुव. वरती राऊंड द विकेटने सज्ज होणारा सेकंड मात्र नक्कीच सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकाची सुरुवात ध्रुवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. संकेतच्या एक बॅटमध्ये नक्कीच चौकार पाहायला भेटला, परंतु तिथं पाहायला गेलं तर चांगला कमबॅक केला नील सारख्या गोलंदाजाने ऑफ साइड ऑफ स्टंप. अगदी मात्र पंच सांगत असताना हा व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर पहिल्या षटकात पहिला बॉल व्हाईट होता. इथून दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने केली जाते ध्रुवीच्या माध्यमातून, परंतु शेवटला मात्र नीलने कमबॅक करून दाखवला होता. यावेळेस कुठे ना कुठे नक्कीच चांगला चेंडू पाहायला भेटतोय. चांगली डिलिव्हरी करत असताना गोलंदाज ध्रुव आपल्याला पाहायला भेटतोय. संकेत सारखा फलंदाज थोडासा कठीणाईमध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या फक्त स्थिरावते येते म्हणजे 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकात पहिला बॉल फेकून झालाय आणि संकेत बॅटिंग ट्रॅक वरती. शॉर्ट बॉल होता, पुन्हा मात्र हुक करण्याच्या नादामध्ये बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही जास्त संपर्क चांगला झाला नाही. एकदम मिळेल धावसंख्या होती ती फक्त 10 या आकड्यावरती. जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा अगदी आपल्याला पाहायला भेटेल स्कोर कार्ड वरती. आणि नक्कीच पाहायला गेलं तर ध्रुवसारखा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना संकेत सारखं फलंदाज थोडस थांबून ठेवलंय, रोखून ठरलंय. आणि नक्कीच इथे पाहायला गेलं सुमित जी लाल आहे, परंतु लाल रंग हा खतऱ्याचा रंग मानला जातोय, परंतु इथून पाहायला गेलं तर सुमितला चांगली फलंदाजी करावी लागेल. खूप मोठा फलंदाज सुमित पाहायला भेटतोय. घरच्या अगदी खेळपट्टीवर खेळत असताना ऑफ साईडला मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉन मध्ये चेंडू निघून जातोय तिथपर्यंत एकदा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. सिंगल डबल वर मध्ये भर देत असताना धावफलक पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होती ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकून जाते दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी मध्ये कारण पॉवर प्ले समाप्त झालाय. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर अगदी आपल्याला पाहायला भेटते. चांगलं प्रोटेक्शन फील्ड पाहायला भेटतोय. इथे एवढा संकेतच्या बॅट मध्ये होता, उंच जास्त लांबी कमी आणि जिथे फिल्डर होता आणि काय जबरदस्त झेल टिपला जातोय आणि फलंदाजाचा खेळ खलास केला जातोय. न्यू बॅटर मैदानामध्ये रितेश इथे सफल होऊन जाण्याचा मात्र प्रयत्न होत आहे. इथे पाहायला गेलं तर गोलंदाज फ्लॉक करत असताना ज्या पद्धतीने मात्र नक्कीच फ्लॉक केलं जात आहे अगदी जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी. आणि या गोलंदाजाने अक्षरशः मात्र नक्कीच थांबून ठेवलंय, धाव गती कमी केली. कारण ज्या पद्धतीने मात्र संकेत आउट झाला त्यानंतर लगेच थोडासा रितेश्वरची दबाव आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप खेळायचा होता. इथून लॉर्ड अपील करत असताना पंच सांगतील हा गडी गारच झाला स्टंपिंगच्या रूपामध्ये बाक्त तडागा आउटच्या दिशेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल मात्र घेऊन सज्ज होणारा गोलंदाज पाहायला भेटतोय. स्लो गती कमी केली होती या चेंडूवरती. अगदी चेंजिंग पेस पाहायला भेटतोय कमी गतीनं. तर नक्कीच पुष्पगुच्छ देऊन मात्र नक्कीच स्वागत केलं जाईल.
तर नक्कीच प्रवीण भाऊ धोडी यांचं नक्कीच पुष्पगुच्छ देऊन संकेतच्या माध्यमातून नक्कीच स्वागत केलं जाईल. चला नक्कीच एक छायाचित्र टिपायचं आहे, एक फोटो काढायचा आहे, कारण आठवण बनून नक्कीच तर नक्कीच रुपेश भाऊ यांच्या नक्कीच स्वागत होईल. चला रुपेश भाऊ यांच्या नक्कीच स्वागत केलं जाईल संकेतच्या माध्यमातून. चला एक छायाचित्र टिपायचं आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले. धावसंख्या होती फक्त 12 या आकड्यावरती, कारण प्रथमतः नाणेफेकी जिंकली होती. एक बॅटिंगची जिम्मेदारी होती संघावरती घरच्या मैदान. इथे उडवलाय स्लॉट मध्ये, इथे चेंडू निघून जाईल पार्किंग लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. एक मोठा फटका. मधून एक जबरदस्त देखना फटका सजवला आणि षटकारामध्ये पाठवलाय आणि धावसंख्या वाढते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. खतरनाक फलंदाजी करत असताना रवी धडी ऑन फायर. इथे पुन्हा मात्र शॉर्ट बॉल वरती चांगला शॉट आणि चेंडूला फेकून देतोय 4 चौकार. कडक फलंदाजी या कडकत्या उन्हामध्ये रवी धोडी खतरनाक फलंदाजी करत असताना पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू वरती मात्र चौकार. 4 चेंडू फेकून झालेत, 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल असेल, फुल टॉस बॉल तोफा होता. इथे पाहायला गेलं तर नक्कीच कडी गारद असताना बॅक टू द डगआउटच्या दिशेला. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय जय धोडी यांचं मात्र स्वागत केलं जाईल संगीतच्या माध्यमातून. उत्कृष्ट फोटोग्राफर नक्कीच आहेत ते जय धोडी यांचं स्वागत केलं जाईल. आणि नक्कीच इथून पाहायला गेलं तर नोट आउट असेल फलंदाज. तर नक्कीच जय धोडी यांचं मात्र उत्कृष्ट असे फोटोग्राफर त्यांच्या मात्र नक्कीच स्वागत केलं जाते संकेतच्या माध्यमातून. जय धोडी यांच्या मात्र नक्कीच स्वागत केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय एक चांगले फोटोग्राफर आहेत ते. धावसंख्या होती ती फक्त 23 या आकड्यावरती. शॉर्ट बॉल इथे मात्र नक्कीच फटका चांगला उंच जास्त थोडासा कॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तिथपर्यंत एकदा दुसरी धावेचा प्रयत्न. आणि इथून पाहायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट ही जबरदस्त पाहायला भेटे. अप्रतिम पत्र रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक असते पहिल्या डावातील. आणि पहिल्या डावातील विचार केला तर नक्कीच रवी खतरनाक फलंदाजी करणारा फलंदाज आपला पाहायला भेटते. चांगली फलंदाजी अफलातून चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न करतील का तिथपर्यंत नक्कीच चांगली फील्ड
इथून पाहायला गेलं तर हा नाकचा कोल चांगलं फिल्डिंग पाहायला भेटते, चांगले रनिंग बिटवीन द विकेट ही सुद्धा पाहायला भेटते. दासंख्य होते इथे म्हणजेच 26 या आकड्यावरती 3 चेंडू फेकून झाले शेवटचे. अंतिम मात्र 3 चेंडू पहिल्या डावातील अगदी शिल्लक असतील. धावसंख्या होते ती फक्त 26 या आकड्यावरती. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज आशिष आपल्याला पाहायला भेटेल. असंख्याच्या लगेच विचार केले मिस स्पीड आणि चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय 4 चौकार. इथे ऑफ साईडला चेंडू ठेवला जातोय. अतिशय चांगला चेंडू खालती थोडासा राहणारा चेंडू फलंदाज समजला नाही आणि चेंडू निघून जाते विकेट किपरच्या दस्तानामध्ये. धावसंख्या होती ती फक्त 30 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. या अंतिम बॉल वरती मोठ्या धावा बनवायला लागतील कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून दाखवली. धावसंख्या होती ती फक्त 30 या आकड्यावरती. आशिष बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटने सज्ज होणारा गोलंदाज. या बॉलर्स पुन्हा मात्र लगेच काय गुडलेन वरती चेंडूला आदळलं जाते. सुरेख टप्प्यावरती नियंत्रण चांगला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 30-31 साठी आव्हान असेल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या होती ती प्रथमतः फलंदाजी करत असताना जाबूपाडा या संघाने मात्र नक्कीच 30 धावा बनवल्या गेल्या. तर इथे विचार केला तर नक्कीच 24 चेंडू आणि धावा डिफेन्स करायच्या ते फक्त 30. घरच्या 31 धावा मात्र डिफेन्स करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण इथून पाहायला गेलं तर उंबरवरी संघाकडून नक्कीच 2 दिग्गज फलंदाज आपल्याला पाहायला भेटतील. खूप मोठी मॅच आहे आणि खरोखरच एक मोठ्या मॅचचं मोठं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटेल लाईव्ह टेलिकास्टचा पागधर नेटवर्कच्या माध्यमातून. खरोखरच युट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अगदी मोबाईलवरती तुम्ही मॅच पाहू शकतात, आनंद घेऊ शकतात. फिल्डिंग सजवायची, टीम बिल्डिंग कमी करायची आहेत कारण पहिली मॅच आहे आणि पहिली मॅचचा विचार केला तर जास्त उशीर झालाय. सलामीची जोडी मैदानामध्ये नक्कीच उंबरली संघाकडून पाहायला भेटेल. एका साईडला आशिष तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज. मुरली संघाकडून नक्कीच एक एक्स्ट्रा खेळाडू इथे निखिल आणि आशिष ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला भेटेल. खरोखरच फिल्डिंग सजवायची कारण 24 चेंडू आणि 31 धावा डिफेन्स करायच्या. संकेत सारखा एक चांगला कॅप्टन आपल्याला पाहायला भेटतोय. ओपनिंग स्लॉट मध्ये गेला होता, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला होता, परंतु इथून पाहायला गेलं तर नक्कीच जिम्मेदारीशी रवीनी चांगली फलंदाजी केली. एक षटकार एक चौकार तर थोडासा वेग देण्याचं काम केला धावसंख्येला.
स्ट्राईक एंडला आशिष, नॉन स्ट्राईक एंडला देखील ही जोडी उंबरली संघाकडून. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत, चांगले संकेत द्यावा लागतील कारण 24 चेंडू मागील 31 धावा डिफेन्स करायचे आहेत. या मैदानाचा विचार केला तर अगदी मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानावरती तुम्हाला कमी स्कोअर थांबवायचा असेल तर गोलंदाजी एक किफायती करावी लागेल. ज्या पद्धतीने बुमरा बॉलिंग करतो ना त्या पद्धतीने तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. अगदी मात्र नक्कीच कंजूस गोलंदाजी करावी लागेल. परंतु आशिष तर काय मोठा फलंदाज आहे कारण आदिवासी समाजामधील खूप चांगला मॅचचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि चांगल्या मॅचेसचा मात्र त्याच्याकडे अनुभव आहे आणि एक मोठा फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज नेहमी मान संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय परंतु आज उंबरली संघामध्ये हा खेळताना पाहायला भेटतोय. हा एक मोठा खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिग्गज फलंदाज. ग्रीन सिग्नल येत असताना मिड विकेटला नक्कीच डीप मध्ये प्रोडक्शन 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. इथे लेग साईडला मात्र संकेतचा वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार होऊन चालत नाही, तुम्हाला मात्र गती आणि नक्कीच इथे नियंत्रण चांगलं ठेवायला लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल इथे पाहायला गेलं तर वाईट, पहिल्या डावातील पहिला बॉल वाईट होता. इथे दुसऱ्या डावाची सुरुवात सुद्धा त्याच अनुषंगाने होत असताना पहिला चेंडू अप्रतिम नक्कीच पाहायला भेटला नाही परंतु थोडीशी नक्कीच कुठे ना कुठे थोडीशी खराब गोलंदाजीने सुरुवात केली जाते संकेतच्या माध्यमातून. आशिष स्ट्राईक एंडला राऊंड विकेट मात्र संकेत गोलंदाजी करताना शॉर्ट बॉल इथे मात्र जास्त उचली घेणारा चेंडू पाहायला भेटला होता. त्याच्यावरती एक चांगला फटका खेळला जातोय. तर वुडन प्रोडक्शन येईल तिथपर्यंत चेंडू रफ्फू चक्कर होत आहे आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर येतोय 4 चौकार. एक एक जबरदस्त फटका सजवला आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर आलाय चौकार. एक मोठा फलंदाज आणि त्याच्या समोर अगदी मात्र त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजाचा सुद्धा नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण घरच्या खेळपट्टीवरती खेळत असताना शॉर्ट बॉल पुन्हा मात्र सफल झालाय. विकेट एरियामध्ये चेंडू निघून जाईल का, दूरवरून फिल्डर येतोय तिथपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आशिष नावाचा ब्रँड एक फटका पाहायला भेटतात. होती ती फक्त 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील 2 चेंडू फेकून झालेत. खराब गोलंदाजी शॉर्ट बॉलने मात्र सुरुवात केली होती आणि तिथून पाहायला गेले तर नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी आशिष सारखा एक मोठा फलंदाज आणि खूप चांगली फलंदाजी करत असताना राऊंड विकेट सज्ज होणारा गोलंदाज. शॉर्ट बॉल इथे मिस झाला आणि चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सुरुवात केली गेली संकेत सारख्या गोलंदाजाकडून. चांगली सुरुवात करावी लागेल तुम्हाला जर 31 धावा डिफेन्स करायची आहे. तिथून पाहायला गेलं तर 9 धावा बनल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर नक्कीच 22 धावांची गरज असेल. राऊंड विकेट कुठला टेकलाय थोडासा बॅलन्स गुडघ्यावरती दिला आणि चेंडूला थेट पाठवून दिलाय सीमारेषा बार. आलाय 4 चौकार. आशिषच्या बाट मधून हा तिसरा चौकार या पहिल्या षटकातील आणि धावसंख्या होती ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झालेत. 3 बाउंड्रीज मारलेत आणि एक डॉट बॉल. काही गोलंदाजी खराब थोडीशी पाहायला भेटते परंतु सुरुवात करावी लागेल. डॉट बॉल करावी लागतील गोलंदाज संकेतला. इथे पुन्हा शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती मोठा फटका सडक पे कडक. आलाय 4 चौकार. एक जबरदस्त सोंग नक्कीच इथे हिरो बनलाय तो म्हणजेच आशिष नावाचा. खरोखर 4 चौकार लागवण्याची मात्र याच पहिल्या षटकामधील अगदी 4 चौके लागवले गेले. तर पहिल्या षटकामधील धावसंख्या होती ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा अंतिम बॉल कारण अर्धा टप्पा पार केलाय उंबरोली संघाने.
तर नक्कीच जे व्हॉलेंटियर असतील ना त्यांनी मात्र मैदानाची चौफेर थांबायचं आहे, कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला का लगेचच मैदानामध्ये पुरवायचे ही कामगिरी करावी लागेल. शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या होती ती 17 या आकड्यावरती. अजूनही जबरदस्त फलंदाजी करत असताना फॉर्म मध्ये आहे सध्याच्या हंगामामध्ये आशिष नावाचा खेळाडू आणि खरोखरच खूप चांगली फलंदाजी करत असताना उमरली संघामध्ये का मात्र त्यांना घेतलं जातंय आणि कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतोय नावाची छाप ठेवली या फलंदाजाने आणि 4 चौकार लागून गेले. इथं पुन्हा बॅलन्स करायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग फटका पाहायला भेटेल. एकदा दुसरी धावचा प्रयत्न होईल का, तर त्याच्या सर्कलच्या बाहेर थोडीशी फील्ड केली जाईल, फेकी केली जाईल, तिथपर्यंत एकदा पूर्ण करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. विस्फोटक धुवाधार फलंदाजीचं प्रतिकरण केलंय ते म्हणजे फलंदाज आशिष नावाच्या खेळाडूने फलंदाजी केले, अप्रतिम फलंदाजी करून दाखवले. थोडासा चिंता असेल ती म्हणजे जांबूवाडा या संघाच्या कॅप्टन वरती, कारण जिम्मेदारी होती, पण ते थोडंसं कुठे ना कुठे वर्चस्व गाजवलं ते म्हणजे फलंदाज आशिषने आणि खरोखरच खूप चांगली फलंदाजी करून दाखवली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकाला मात्र सज्ज होणारा गोलंदाज पाहायला भेटतो तो म्हणजे रितेश. रितेश एक मोठा खेळाडू आहे, कारण बॅटिंग साठी गेला होता परंतु गोल्डन डकचा शिकार झाला होता, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागली या गोलंदाजाला, कारण 13 धावा डिफेन्स करायच्या, 18 चेंडू वागेल. आने वाली गेंदे रहेगी, अब 18 ओवर जीत के लिए चाहिए 13 रन. अब किस तरह से गेंदबाजी करेंगे, थोड़ा सा यहाँ पे अगर देखा जाए तो जरूर पावर प्ले खत्म होता हुआ 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर हमें देखने को जरूर मिलेंगे. अच्छी फील्ड सजावट यहाँ पे देखने को मिलती हुई, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की थी खास करके आशीष ने कमाल की बढ़िया बल्लेबाजी दिखाई थी. 4 चौके जड़े थे, एक ही ओवर में संकेत पे थोड़े से टूट पड़े थे, थोड़ा सा कहर बरसाया था इस बल्लेबाज ने. वही स्ट्राइक पर रहेंगे, गेंदबाजी पे रहेंगे. राइटम राउंड द विकेट के साथ शुरुआत होती हुई, अच्छी गेंद थी, पैरों पर गेंद थी, बिल्कुल यहाँ पे लॉर्ड अपील होती हुई, लेकिन अंपायर वहां पर चौकन्ने देखने को मिलते हुए, क्योंकि लेग स्टंप का ये गेंद मिस करती. और यहाँ पे देखा जाए तो दूसरे ओवर की पहली गेंद डॉट नजर आती हुई. आशीष जैसे बल्लेबाज, एक सेट बल्लेबाज को एक अच्छी गेंद देखने को मिलती हुई गेंदबाज की तरफ से. बहुत कमाल की गेंदबाज है ये, जिस तरह से उनकी शुरुआत देखने को मिलती हुई. रितेश फिर से एक बार सफल होकर खेलने की कोशिश की थी, लेकिन अंपायर को हाथ खोलने का पूरी तरह से मौका मिलता हुआ. इसी बीच एक अतिरिक्त रन छोड़ा जाएगा. स्कोर हो चुका है 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहली गेंद तो अच्छी डाली थी, थोड़ा सा जरूर यहाँ पर वापसी की थी गेंदबाज, लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो खराब गेंद देखने को मिलती हुई. फिर से वहां पर निशाना साधना चाहते थे गेंदबाज पैरों पर, लेकिन खराब गेंदबाजी, बहुत ही खराब गेंदबाजी. शुरुआत अच्छी हुई थी, लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो रितेश थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं. खर्चा कम करने की कोशिश जरूर करनी चाहिए. और यहाँ से अगर देखा जाए तो 20 रन हो चुके हैं, अब 11 रनों की दरकार रहेगी जीतने के लिए. क्या आशीष यहाँ पर मैच खत्म कर सकते हैं? बड़ा शॉट इस बार, हवाई फायर गेंद निकलती हुई 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, क्या बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे. स्कोर हो चुका 26 रन बिना किसी नुकसान के. और आशीष ने यहाँ पर अपने फॉर्म को जारी रखा है, पूरी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं. बिल्कुल वहां पर अगर देखा जाए तो रितेश ने अच्छी गेंदबाजी की शुरुआत की थी. यहाँ पे फुल टॉस, आप बेल मुझे मार, इस तरह से कुछ गेंद देखने को मिलती भी, और गेंद को पहुंचा सीधा बाउंड्री लाइन के बाहर, और इसी के साथ मैच जीतते हुए क्या बेहतरीन समय बचाया. तो ये हुआ